शान तिरंगा है, ये शान तिरंगा है, मेरी जान। प्रतिनिधी सागर वैद्य सध्या आपल्यासोबत आहेत नाशिकहून। सागर, सतीश चिखलीकरची सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर, चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता स्वाती चिखलीकर आणि जगदीश वाघच्या पत्नीची सुद्धा चौकशी सुरू आहे। या चौकशीतनं काय बाहेर येते? कविता, गेल्या 8 तासाहून अधिक वेळ झालेला आहे। ही अगदी कसून चौकशी सुरू आहे। आतापर्यंत केवळ स्वाती चिखलीकरांना बोलवण्यात आलं होतं, परंतु आज जगदीश वाघ हे जे शाखा अभियंता आहे यांची पत्नी दीपाली वाघ यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं। गेल्या 4 दिवसापासून हे दोघंही लाचखोर अभियंते जे आहे हे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देऊन जेलची हवा खाण्याच्या ऐवजी रुग्णालयाच्या एसी रूम मध्ये बसलेले होते। परंतु आज सकाळी 11 वाजता जे आहे ते डॉक्टरांनी रिपोर्ट दिल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोने या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली। त्यानंतर थोड्याच वेळामध्ये या दोघांच्या पत्नीलाही बोलवण्यात आलं आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही आहे की या दोघींचीही तपासणी, ऑफिसमधली तपासणी पूर्ण करून थोड्याच वेळापूर्वी अँटी करप्शनचे जे पथक आहे हे काही ठिकाणी तपासणीसाठी गेल्याची माहिती मिळते आहे। अगदी काही क्षणापूर्वी या दोघांनाही घेऊन अँटी करप्शनचं पथक जे आहे ते अज्ञात ठिकाणी रवाना झालेलं आहे। त्यामुळे उद्या दुपारपर्यंत सतीश चिखलीकरच्या प्रकरणामध्ये अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण यापूर्वी ज्या वेळेस पोलीस कोठडीच्या दरम्यान सतीश चिखलीकरांची किंवा स्वाती चिखलीकरांची चौकशी झाली होती त्यानंतर प्रत्येक दिवशी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता उघड झालेल्या आहेत। आता सुद्धा जवळजवळ 8 तासाहून अधिक वेळ या दोघंही महिलांची तपासणी किंवा चौकशी करण्यात आली आहे आणि त्यांना घेऊन पथकं रवाना झाली आहे। त्याअर्थी निश्चितच कुठल्या तरी गावाला हे पथक आता चाललेलं आहे। त्यामुळे उद्या दुपारपर्यंत चिखलीकरचे अजून काही काळी माया जी आहे, बेकायदेशीर संपत्ती जी आहे ती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि महत्वाचं म्हणजे या दोघंही महिलांच्या नावाने त्यांच्या पतींनी बेकायदेशीर मालमत्ता लपवलेली होती, साठवलेली होती। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या दोघांनंतर त्यांच्या पत्नी ज्या आहे त्या सुद्धा एसीबीच्या रडारवर असतील। कायद्याचा फटका त्यांनाही बसेल आणि जेलची हवा कदाचित त्यांनाही खावी लागू शकते, अशी आत्ताची प्राथमिक माहिती जी आहे ती पुढे येते। कविता, सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।